पंचेंद्र खेळायला इथं मात्र सुरुवात होते. एका बाजूला आपण पाहू शकता श्री वेताल कोपर तर दुसऱ्या बाजूला गावदेवी पूर्णा. या दोन संघादरम्यानली ही लढत पाहायला मिळते. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी मनोज तयार होतोय. यावेळेस आपण पाहिलं तर स्क्वेअर अंपरच्या रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल सुद्धा एक धाव घेतली जाते. डावाचा सर्गनिशा केला जातोय एका धावेने. यानंतर काल्हेर वर्सेस कामतगर दोन्ही संघांनी कुठे जायचं नाही कारण या मॅच नंतर तुम्हाला सामना खेळायचा आहे. काल्हेर आणि कामतगर यानंतर होणार सामना. यावेळेस पुढे सरसार मारलेला आहे. पाहू शकता आपण लाजवाब फटका चेंडू सीमा पार. पंचांच्या माध्यमातून येतो षटकार. यस आपण जर पाहिलं तर कोपर संघ असा आहे आजच्या दिवसामधून की त्यांना लय सापडलेले आहे. या खेळपट्टीचा अंदाज आलेला आहे. कधीपासून चर्चा अशी होती की चेंडूमध्ये काय खराबी असावी परंतु चेंडूमध्ये खराबी नाही आहे तुमच्या खेळामध्ये खराबी आहे. ही मातीची खेळपट्टी आहे आणि याच्यावरती अंदाज फक्त कोपर संघानेच घेतलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला एक धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक नाही आहे. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला षटकार. त्यानंतर आपण पाहिलं तर 8 धावा धाबलकावरती लागले गेलेत. अजून एक तडाखा अजून एक सिक्सर. यस यावेळेस अनिलने मारलेला आहे. आपण पाहतोय प्रत्येक फलंदाज आपली चांगली फलंदाजी दाखवते. पुन्हा एकदा निरीक्षण करा पुन्हा एकदा अभ्यास करा. पूर्णपणे श्री वेताल कोपर संघ या मैदानावरती हवी होतोय. 7 धावेने स्कोर कार्ड 14 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिले षटक प्रगतीपथावरती. अजून एक धमाका अजून एक चेंडू सीमारेषेवर षटकार. एकच बॉक्स मध्ये बॉल काढलेला त्या इथे काही श्री वेताल कोपरने बॉल आणून दिलेले नाहीत. ते एकाच बॉक्स मधून सर्वांना देण्यात येत आहेत. धावसंख्या पाहिली तर आपण 20 या अंकावरती लागली गेली आहे. पहिले षटक चालू आहे परंतु इथं मात्र 3 मोठे फटके. षटकार एक अनिल यांच्या बॅट मधून 2 उमेश यांच्या बॅट मधून 1. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा हॅट्रिक साजरी केली जाते आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर हा होतोय षटकार. धावसंख्या आपण पाहू शकता 26 धावा. जिथं मात्र सकाळपासून आपण पाहतोय की 35+ धावसंख्या होत नाहीये परंतु इथं मात्र एका ओव्हर मध्ये 26 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्या. म्हणजे आपण पाहू शकता की ते आक्रमकता पाहायला मिळते श्री वेताल कोपर संघाने. निश्चित तब्बल 10 वर्षानंतर फायनलचा मानकरी ठरला होता श्री वेताल कोपर आणि तिथनं मात्र जो आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळ केला जातोय लाजवाब. या ठिकाणी पाहतोय सर्व संघ मित्र म्हणेन धावसंख्या जमवण्यासाठी कुठेतरी अपुरे पडले परंतु पुन्हा एकदा दाखवून देते की दमखम श्री वेताल कोपर संघामध्ये कशा प्रकारे भरलेला आहे. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. डावेष्टी सोडून जाते. पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा दिला जातोय. एक अतिरिक्त धाव धावसंख्या 27. निलेश यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. चांगला गोलंदाज आहे पाहूया परंतु इथं कशा प्रकारे गोलंदाजी होईल यापुढे. यावेळेस पुढे सरसावून इथं मात्र आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडंसं आतल्या बाजूने सुद्धा वळला होता. थोडीशी आपण पाहतो
एक चांगली गोलंदाजी इथं मात्र पाहायला मिळाली. अनिल मात्र आपण पाहिलं तर पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न त्यांचा इथं पाहायला मिळत होता, परंतु निर्धावची झाली सांगता. धावसंख्या स्थिर आहे 27 या अंकावरती. इथेही पाहू शकता चेंडूची लेंथ कमी केली. आपण पाहिलं तर जी फलंदाजी शारीरिक भाषा होती ती म्हणजे स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु ती जी परिभाषा आहे ती ओळखली आणि इथं मात्र निर्धावची सांगता केली. पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळते निलेश. पहिला चेंडू स्वेअर मारा पाहायला मिळत होता. इथं मात्र बॅटवरती घेतलेल्या चेंडू गॅपमध्ये आहे, दुरून क्षेत्ररक्षक जातोय आणि अशा रीतीने आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. धावा थांबलेल्या आहेत या ओव्हरमध्ये एका बाजूने विचार केला तर. या वेळेस चांगला चेंडू बॉल फलंदाज होते बाद. मी फोन करतो बोलू. हां चालेल ना, बोलतो मी, फोन करतो. हॅलो, हां हां फोन करतो. धावसंख्या पाहतोय आपण धापलकावरती 28 या अंकावरती अंकित आहे. निलेश यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली. आता मात्र या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावांचा पाऊस जो काय पडत होता, परंतु इथं कुठेतरी त्या धावा रोखल्या गेल्यात, त्या धावा थांबल्या गेल्यात. आत्मविश्वास आणि गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च झाल्या, कुठेतरी प्रेशर असतो, दबाव असतोय, परंतु त्या दबावाला न जुमानता आपली नैसर्गिक खेळी करत असताना निलेश यांनी पुन्हा एकदा आपल्या सहकार्याच्या ज्या जास्त धावा खर्च झाल्या त्याच्यावरती पांघरून टाकण्याचं काम पाहायला मिळतंय. पहिला चेंडू स्वेअर वारा पाहायला मिळत होता, परंतु इथं मात्र बाकीचे सर्वच्या सर्व चेंडू खूप चांगल्या पद्धतीचे हाताळण्यात आलेले आहेत. यस, आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च झाल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 4 मोठे फटके षटकार पाहायला मिळाले. इथं हलक्या हाताने खेळून काढलेले आहे. खाली रिझन मध्ये पाहूया, एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यास थोडीशी चुकी आणि त्या चुकीचं परिवर्तन दुहेरी धावसंख्येमध्ये. या वेळेस उडवला होता, हवं तसं बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलं नाही आहे, परंतु इथं फिल्डिंग थोडीशी कुठेतरी खराब पाहायला मिळालेली. फेकी होत त्याहून अधिक चांगली जास्त होत्याचं नव्हतं झालं, फलंदाज बाद झालं रनआउटच्या स्वरूपात आणि बायच्या स्वरूपाने एक धाव. निश्चित आपण असं वाटलंही नव्हतं की चेंडू डायरेक्ट हिट होईल, परंतु इथं मात्र पाहू शकता फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. यानंतर लगेच तयार राहायचं आहे काल्हेर संघाच्या संघनायकाने, त्याचबरोबर कामतगर संघाच्या संघनायकाने. आपण या टॉस बॉक्स मध्ये इथं आपण लगेच नाणेफेक करून घेऊ, जेणेकरून आपल्या खेळाला लवकरात लवकर सुरुवात होईल. इथं मात्र कमालाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, खूप चांगलं प्रदर्शन, एक कंजूस भरी गोलंदाजी इथं मात्र पाहायला मिळाली निलेश यांच्या माध्यमातून. 5 धावा फक्त खर्च केल्या, 1 गडी बोलच्या स्वरूपात आणि एक आपण पाहिले तर रनआउटच्या स्वरूपात, असे 2 गडी या ओव्हरमध्ये बाद होताना पाहायला मिळाले. तर चला खेळाला लवकर सुरुवात करायची आहे. संदीप थोडंसं सहकार्य करा आपणास.
यावेळेस आपण पाहतोय लेट कट परंतु थेट सीमारेषा बाहेर चौकार. या चौकाराच्या मदतीने 35 धावा धावफलकावरती. यस, इथेही चांगला चेंडू हाताला जातोय. एक चौकार लागल्यानंतर निर्धावचे होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे आपण पाहू शकता 35 धावा 35 ऑन बोर्ड. ऑन साइडला येतोय. सिंगल कंप्लीट केलेले आहे आणि इथं मात्र एकच धाव. एका धावेने धावसंख्या 36 या अंकावरती लागली गेली आहे. 36 धावा ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 धावा. इथं मात्र हाय ओव्हर चौकार लागल्यानंतर चांगला पाहायला मिळतोय. इथेही पाहू शकता आपण अप्रतिम चेंडू आही पाहायला मिळतोय. निर्धावचे होते सांगता. येस, आपण जर पाहिलं तर अनिल बाद झाल्यानंतर धावा बनवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतोय. खूप मेहनत घ्यावी लागते. खास करून ही खेळपट्टी जर पाहिली तर गोलंदाजांना साथ देणारे आहे परंतु मनोजास ती काही साथ घेता आली नाहीये असंच म्हणावं लागेल. यावेळेस उडालाय वाडे शॉट. चेंडू सीमा पार. षटकार. यस, शीशा तोड फटका षटकार. बेचाळीस धावा धावफलकावरती या षटकाराच्या मदतीने खूप चांगली धावसंख्या रंगली गेली आहे स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. अजून एकदा तडाखा देण्याचा प्रयत्न परंतु इथं मात्र मनसुबा फसला गेला. निर्धावची झाली सांगता. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 42 धावा. 3 ओव्हरचा खेळ इथं समाप्त झाला. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यस, जरी षटकार लागला तरी या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च झाल्या. 26-5-11. यावेळेस प्रशांत येतोय गोलंदाजी मार्क वरती शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी. यावेळेस स्लोअरचा मारा पुरेपूर फायदा उचलला जातोय. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. षटकार. 48 धावा धावफलकावरती. निश्चितच सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खाल्ले समजत नाहीये. चेंडू टन उडवले जात आहेत. आज वार मंगळवार वटाणे तर नसते खाले. 6 धावा 48 धावा धावफलकावरती. प्रशांत पुन्हा एकदा तयार होते. पाहूया
पुन्हा एकदा समोर ठेवलं होतं, इथं मात्र शत्रक्षक आहे ठिकाणी, परंतु चुकी पाहायला मिळते. झेल सुटलं जाते. एकतर धावा बनतायत आणि दुसऱ्या बाजूला कॅच सुटलं जाते. या दोन धाव्याने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. 50 कंप्लीट होते. षटक क्रमांक 4 अंतिम पाहायला मिळते आणि 50 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यास आजच्या दिवसातील हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. श्री वेताल कोपर संघाच्या माध्यमातून पुढील चेंडू फुल टॉस बॅटवरती घेता आला नाही आहे. लोअर फुल टॉस होता आणि ते मात्र आपण जर पाहिलं तर घुटना टेक आणि फटका देक या मुवमेंटमध्ये पाहायला मिळाले होते फलंदाज संदीप, परंतु बॅटच्या पटामध्ये होत असं आलं नाही आहे. निर्धावची झाली सांगता. खराब चेंडूवरती एक उत्तम फटका पाहायला मिळाला, परंतु इथं मात्र पाहायला गेलं तर पुन्हा एकदा प्रशांत तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मिस टाइम आहे आणि इथेही चुकी पाहायला मिळते. अजून एकदा झेल सुटला जातोय आणि यावेळेस डायरेक्ट हिट केलेला आहे, परंतु पंचांच्या माध्यमातून नाकारलं गेलंय. 3 धावा कंप्लीट पूर्ण केल्या जात आहेत. या 3 धाव्याने 53 धावा ऑन बोर्ड. चौथं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकामध्ये ज्या धावा कमी आल्या होत्या त्याच कमी धावा पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये 11, पहिल्या षटकामध्ये 26 आणि ज्या काय बाकी उरल्या त्या या ओव्हरमध्ये आपण पाहू शकता 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. दो गेंद बाकी आहे. अजून एक तडाखा, परंतु यावेळेस सोडणार नाही आहे. झेल पकडला गेलेला आहे. फलंदाज बाद होते. शेखर पाटील मजबूत शरीर एष्टी पाहायला मिळते. पाहूया बाहुबली उमदा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू बाकी आहे. काय करण्यासाठी आक्रमकता एका चेंडूवरती दाखवावी लागेल. आपली क्षमता आहे ती दर्शवण्यासाठी फक्त आणि फक्त एक चेंडू आहे. प्रशांत पहिल्या चेंडूवरती सिक्सर खाल्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाले. अंतिम चेंडूची फेकी शेखर. यावेळेस चेंडू मात्र सीमा पार. येतोय मोठा फटका, षटकार. तर चला नाणेफेकीसाठी या. कामतगर संघाचा संघनायक प्लीज आपण यायचा आहे. कामतगर आहे ना, काल्लेरकर संघाचा काल्लेरचा संघ नायक आणि कामतगर संघाचा संघनायक आपण या नाणेफेकीसाठी. कोणी जिंकला? दादा कोणी जिंकला टॉस?
ए दादा टॉस बघू 2 मिनिटं झालं कोपरचं पेन निवलं मला किती झाल्या 60 ना 60 आणि चला कोपर संघ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. त्याचबरोबर पूर्णा संघ आपले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. बोल काढा एक आहे क्या 2 लगेगा चला पूर्ण संघ आपले फलंदाज पाठवून द्यायचे आहेत लवकरात लवकर. आपल्याला आज आजच्या दिवसामध्ये 10 सामने कव्हर करायचे आहेत आणि 10 ते पूर्ण झालेच पाहिजेत. पाहू शकता आपण कोपर संघाने अतिशय धडाकेबाज अशी फलंदाजी करून एकूण 60 डावांचा धावा पटकावल्या होत्या आणि 60 डावांचं एक भलं मोठं लक्ष पूर्ण संघासमोर दिलेलं आहे. बघूया पूर्ण संघामध्ये सुद्धा आहेत फायटर कशा प्रकारे लढत होतील हे आपल्याला बघायला मिळेलच. सकाळपासून मैदानावर धावा होत नाही होत्या आणि आता मात्र पाऊस पडलेला आहे धावांचा. सकाळी जेव्हा आम्ही येत होतो रस्त्यातनं तेव्हा आम्हाला रस्त्याच्या कोट्याला पाऊस दिसला. आम्हाला वाटलं पाऊस पडले का काय मैदानावर. बरं झाला नाही तर एवढ्या लांबून आम्हाला रिटर्न पण जायला लागला असता कदाचित. तर सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला षटक कोपर संघाकडून मनोहर या अगोदरच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती आणि आता पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते कारण आता धावा सुद्धा भरपूर आहेत. तर सामना करतोय पंचांचा अधिकृत इशारा येतोय आम्हाला. मनोज पहिला चेंडू आणि विरकावून देण्याचा प्रयत्न पाहूया आणि मात्र एक चेंडू टप्प्याने सीमारेषेबाहेर आणि पहिल्या चेंडूवर चौकाराने आपलं खातं उघडतंय आणि संघाचं सुद्धा श्री गणेश होते धावांचा. आणि या धाव संख्येचा जर का पाठलाग करायचा असेल तर सुरुवात खरोखर अशीच करावी लागेल. चला सामन्याला टाइम लावलेला आहे 15 मिनिटाच्या आत आपलं षटक पूर्ण झालं पाहिजे. 3 पुन्हा एकदा पुढे येऊन सरसावून जोरात मारण्याचा प्रयत्न मात्र एक धाव सहज मिळते. साठ धावांचं लक्ष. पॉवर प्लेमध्ये अतिशय चांगली सुरुवात करावी लागेल तरच या धावा होऊ शकतात. मनोहर पुढे सरसावतोय पुन्हा एकदा चेंडू बॅटवर येत नाही मात्र एक धाव मिळते. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे मात्र संत आणि सावध सुरुवात चालू आहे. मनोहर कमबॅक करतोय आपल्या पहिल्या चेंडूवर चौकार दिल्यानंतर. आणि हा डॉट चेंडू अनिल याने लागोपाठ 3 षटकार मारून आपल्या संघाला अतिशय चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर संदीप आणि विनायक याच्या जोडीने 60 धावा पटकवलेल्या होत्या. पुन्हा एकदा पुलटा चेंडू परंतु हवा तसा बॅटवर येत नाही सरळ निघून जात आहे. एसटी रक्षक
रोहित च्या हातामध्ये मनोहर पुढील चेंडू पुन्हा एकदा या वेळेस मात्र गॅप भेदण्यात यश आलेलं आहे, मात्र चेंडू काळी मिळालेला आहे. 2 धावा पळून काढण्यात यश आलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झालेली आहे ती 8. संत सुरुवात आहे, बिनबाद 8. मात्र त्यांचे सर्व फलंदाज आतापर्यंत बाकी आहेत, म्हणजे त्यांच्याकडे 1 प्लस पॉईंट आहे. अजूनही 3 षटकामध्ये 52 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 52 धावा. अनिल दुसरे षटक घेऊन येते, पाहूया. अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे. मात्र क्रिकेट आहे आणि जर त्यांनी मारले तर आपण का नाही मारणार, हाच प्रयत्न नक्की पूर्ण संघाला करावा लागेल. तर बंद्रा मारुतीचे चांगले खेळाडू जगदीश पाटील आपल्याला मंडळ आमंत्रित करण्यात आहे. आपण येऊन स्टेजवर स्थानापन्न व्हा. अनिल पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र 1 धाव पळून काढलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत आहे आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आपण 1-1 2-2 धावा जरी काढल्या तरी सहज जाऊ शकतो पुढे. 1-2 मोठे फटके आले तर. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेवर समाधान मानतोय मनोज. आणि हा चेंडू गॅप भेदण्याचा प्रयत्न होतोय परंतु होत नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होत नाहीत आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. आता मात्र पूर्ण संघाचा एक भरोशाचा खेळाडू निलेश मैदानामध्ये जात आहे, ज्याच्याकडे सर्वच्या सर्व दारोमदार असणार आहे पूर्ण संघाचा. जर का निलेश खेळला तर पूर्ण संघ पुढे जातो, असं आपण बऱ्याच स्पर्धांमध्ये पाहिलेलं आहे. आणि या धावांचा जर का पाठलाग करायचा असेल तर निलेश याला मैदानावर राहणे गरजेचं आहे. जर निलेश मैदानावर राहिला तर नक्की सामना पण घेऊन जाऊ शकतो, ही त्याच्याकडे क्षमता आहे. यापुढील सामना कामतगार आणि काल्हेर. कामतगार संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामना संपल्यानंतर तयारीत राहायचं आहे, कारण आम्हाला 10 सामने पूर्ण करायचे आहेत. आणि याचा पुढील चेंडू आणि 1 धाव मिळालेले आहे. संत सुरुवात आहे. 10 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. बघा, भिवंडीवरून आपण याचसाठी येतो इथे, कारण मैदान चांगले आहेत. कमिटीचा हा प्रामाणिक उद्देश आहे की मैदान चांगले आहेत, बाकी दुसरा कुठलाच उद्देश नाही दमनमध्ये सामने ठेवण्याचा. कुठेतरी आपल्या स्टेपमध्ये बिघाड होतोय. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि यशवंत अजूनही मैदानावर तग धरून आहे. क्रिकेटची लाईफ लाईन 1 आणि 2 आहे, आणि ती लाईफ लाईनवर जर का गेलो आपण
या मैदानाची पूर्ण जबाबदारी ही मंडळाने मनोज याच्यावर सोपवलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो सकाळपासून काम बघतोय मनोज. आणि हा शेवटच्या चेंडूवर आलेला आहे चौकार. थँक्यू. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 18. अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 42 धावा. बघा तुम्हाला जसा जमल तसा गणित करा ना मारा. थँक्यू. नाही बाबा आतापर्यंत यशवंत यांनी 6 चेंडूंचा सामना केला आणि 3 धावा काढलेल्या आहेत. तर पुढील षटक घेऊन येतोय तो आणि हा का मी मैदानावर थांबलोय याच चोख प्रत्युत्तर देत असताना यशवंत चेंडू पाठवून दिलेला आहे सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पूर्ण 2 षटकं पाहून घेतलेले आहेत, मैदानाचा पाहणी केलेली आहे आणि आता मात्र फटकेबाजीला सुरुवात केलेली आहे ती यशवंत याने. सहा धावांनी धावफलक झपाट्याने पुढे जाता येतो 24. आता मात्र फक्त 11 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. अजूनही सामना जिवंत आहे, सांगू शकत नाही कुठल्या बाजूने राहील कारण निलेश सुद्धा मैदानावर आहे. कृपया कोणी असेल तर चेंडू द्या. चला जुना चेंडू घ्या. सामना चालू ठेवा. चला आपल्याला भेटेल पंच. सामना चालू ठेवा. चला या चेंडूवर सुद्धा अनिलने 3 चटके मारलेले आहेत. चला चांगला चेंडू आहे. आला चेंडू आला बघा. मॅच बॉल घेत असेल तर घ्या पण सामना चालू करा पटकन. यशवंत यांनी मात्र पहिल्याच चेंडूवर अरविंद पाटील याचा समाचार घेतलेला आहे. षटकाराच्या रूपाने चेंडू पाठवून दिलेला आहे सीमारेषे बाहेर आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती 24 वर. पुढील चेंडू पुन्हा एकदा मात्र यावेळेस चेंडू खाली राहिलेला आहे. बॅटवर पाहिजे तसा आलेला नाही. 1 धाव सहज मिळालेली आहे आणि यावेळेस मात्र स्ट्राईक मिळाली आहे ती निलेश यास. सर्व अपेक्षा निलेशकडे आहेत. निलेशकडून काहीतरी होईल. आणि हा चेंडू निर्धाव असा चेंडू आणि निर्धाव चेंडू हे घातक ठरू शकतात. आता फक्त 9 चेंडू उरलेले आहेत आणि बॅटकालचा चेंडू आणि अशा प्रकारे निलेश याची खेळी समाप्त झालेली आहेत. कुठेतरी आशा होत्या त्या मेलेल्या आहेत. निलेशकडून भरपूर अपेक्षा होत्या परंतु निराश केलेले आहे ते त्यांनी. आता मात्र विठ्ठल कामतगाव संघ आपण तयारीत राहायचं आहे.
8 चेंडू 36 धावा. अजूनही सामना जिवंत आहे, परंतु मोठे पटक्यांची नितांत आवश्यकता आहे. आणि या मैदानावर आपण पाहिलं तर होऊ शकतात चला थोडी घाई करा. फिल्डिंग करणं संघ. पुढील चेंडू पुन्हा एकदा उंचावर मारलेला आहे. बघूया झेल होतोय का. मात्र पुन्हा एकदा एकच धाव मिळालेले आहे. कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता त्या एरियामध्ये. यशवंत अजूनही खेळपट्टीवर आहे. षटकातील शेवटचा चेंडू. उलटा चेंडू आणि हा डॉट चेंडू ने षटकाची समाप्ती झाली. तुम्हाला कोण आता पूर्ण बनवली चला कुपर संघ लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. सामना जवळजवळ पूर्ण संघाच्या हातातून निसटल्यासारखाच आहे. धावा होऊ शकतात मात्र मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. पण एवढ्या धावा होणं जरा मुश्किलच आहे. संदीप खुश आहे. दुसरा सामना जिंकण्याचा आनंद आतापासून तो हे करीत आहे. आणि शेवटचा षटक घेऊन येतो शेखर, ज्याने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला होता. एकच चेंडू निघाला होता आणि एका चेंडूवर षटकार खेचला होता. शेखर शेवटचं षटक घेऊन येते. विठ्ठल यास सामना करतोय. विठ्ठल कुपर संघ आपणास पेनल्टी भेटेल. थोडी घाई करा. पंचांनी इशारा द्यायचा आहे. दुसरी देव घेण्याचा प्रयत्न. 2 सिंगल आणि डबलने कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही क्रोपर संघाला. शेवटचे 5 चेंडू आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा झालेल्या आहेत. अपील होता, उत्साह जास्त होता, मात्र पंचांना कुठल्याही प्रकारचा फरक पडलेला नाही, कारण त्यांना माहिती होता कमरेच्या वर ते बॉल आहे. आणि हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि संदीप यांनी सहज झेल पकडलेला आहे. आल्या पावली परत गेलेला आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 29 धावांची गरज.
2 चेंडू आणि 29 धावांची गरज. आता मात्र सामना संपलेला आहे. चांगला उडालेला झेल होता, परंतु संदीप यांनी सोडलेला आहे. एक चेंडू 28 धावांची गरज. हॅलो, आता सर दमनला आलो आहे. काल 8 दिवस माझे इथं जातील. आता शनिवारी येईन, बघू मग. आणि सामना संपलेला आहे. कोपर संघ विन झालेला आहे. लगेच कामतगर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. सामने वेळेवर, आणि आपल्याला आज या ग्राउंडवर 9 सामने करायचे आहेत. चला, काल्यर संघाने आपले दोन्ही केलं.